या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय अभ्यासलं होतं। यामध्ये आपण त्या प्रमेयाचं विधान, पक्ष, साध्य आणि सिद्धता यांचा अभ्यास केला आणि त्या व्हिडिओत शेवटी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता पुढे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास अभ्यासणार आहोत। चला तर मग तयार व्हा, आपण अभ्यासू प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, कन्व्हर्स ऑफ बीपीटी। आता विधान पाहूत आपण। एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते। याआधी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा प्रमेय किंवा गुणधर्म आला सिद्ध करायला की त्याचे आपल्या सोयीने भाग करा। पहा इथे आता एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून, म्हणजे हा एक भाग झाला की एक रेषा आहे ही त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदते, पण ती कशी छेदते? एकाच प्रमाणात विभागते। आणि हा तरच्या पुढचा भाग आहे। आता ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते। याआधी तुम्हाला सांगितलं होतं की जर पासून तर पर्यंत जे काही आहे ते पक्ष आणि तर पासून पुढे उरलेलं साध्य। पक्ष आणि साध्य या दोघांची आवश्यकता असते आपल्याला सिद्धतेसाठी। त्यानंतर प्रमेय वाचल्यावर पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारायचा की आता याच्या सिद्धतेसाठी मला कोणती आकृती काढली पाहिजे, कोणती आकृती काढावी मी? तर इथे दिसतं आपल्याला की एक रेषा आहे, त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदते, म्हणजे इथे त्रिकोणही काढणं आवश्यक आहे आणि एक रेषासुद्धा। तुम्ही सिद्धतेसाठी त्रिकोण काढताना तो आपल्या सोयीने कसाही काढू शकतो आपण। हे पहा, हे असा उलटा काढू शकतो, पण प्रचलित पद्धत ही आहे जी की समजायला सोपं जावं। त्यामुळे इथे सुद्धा आणि पुस्तकात सुद्धा तुम्हाला वेळोवेळी जे दाखवलेले असतात त्रिकोणाच्या आकृत्या सिद्धतेमध्ये, त्यासुद्धा सरळ त्रिकोणाच्या असतात, ज्याने ते समजायला सोपं जावं। इथे आपल्याला पहिले लागणार आहे त्रिकोण। त्यानंतर या त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदणारी एक रेषा हवी आहे। पहा इथे आकृतीत तुम्हाला दिसतंय त्रिकोण ABC, त्याला L ही रेषा छेदते, पण ती कशी छेदते? त्याच्या बाजू ABला D बिंदूत आणि बाजू ACला E बिंदूत। मी जेव्हा बाजू AB वाचतो तेव्हा तुम्ही आकृतीत ABकडे लक्ष गेलं पाहिजे। बाजू ABला D बिंदूत आणि बाजू ACला E बिंदूत छेदते। त्यानंतर प्रमेयात आणखीन काय सांगितलेलं आहे की नुसतीच छेदत असेल असं नाही, तर त्या बाजूंना ती एकाच प्रमाणात विभागते। एकाच प्रमाणात विभागते म्हणजे इथे ही जी बाजू AB आहे, या बाजूचे जे दोन भाग झालेत AD आणि दुसरा भाग आहे DB, यांचं गुणोत्तर आणि बाजू AC याचे जे दोन भाग झालेत रेषा L मुळे, AE आणि EC, हे गुणोत्तर समान आहे। हे आपलं पक्ष असणार आहे, बरोबर। त्यानंतर साध्य। साध्य म्हणजे काय सिद्ध करायचं आहे? तर ही असे गुणधर्म असलेली रेषा L ही रेषा बाजू BCला उरलेल्या बाजूला समांतर असते, म्हणजेच रेषा L ही किंवा रेषा DE ही समांतर आहे बाजू BC। हे आपलं साध्य असणार आहे, बरोबर। आता हे एकदा पुन्हा व्यवस्थित आपण लिहूया ते। हा इथे पक्ष त्रिकोण ABC मध्ये रेषा L बाजू ABला D बिंदूत व बाजू ACला E बिंदूत अशी छेदते की AD छेद DB
बरोबर आहे AE छेद EC आणि आपलं साध्य आहे रेषा DE समांतर रेषा BC। हे साध्य मिळवण्यासाठी आपण इयत्ता 9वीत शिकल्याप्रमाणे अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करणार आहोत। अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये हे आपलं जे साध्य असतं हे साध्य सत्य नाही असं मानून पुढे चालायचं असतं आणि मग काहीतरी विसंगती येते आणि मग ते साध्य सत्य आहे हे सिद्ध होतं। इथे या सिद्धतेमध्ये आपल्याला हे जे आपलं साध्य आहे रेषा DE समांतर नाही रेषा BC हे असत्य मानायचं आहे। जर मग रेषा DE ही रेषा BCला समांतर नाही तर मग या D बिंदूतून अजून दुसरी कोणती तरी एक रेषा आहे की जी बाजू BCला समांतर आहे हे आपण मानणार आहोत। त्यासाठी अशी रचनासुद्धा नंतर आपल्याला करावी लागेल। ही आहे अप्रत्यक्ष सिद्धता, ती पाहू आता। पहा, या अप्रत्यक्ष सिद्धतेसाठी आपलं जे साध्य होतं DE समांतर BC हे साध्य आपण असत्य आहे असं मानणार आहोत। त्यामुळे आपल्याला इथे रचना करावी लागणार आहे। ही रचना अशी असणार आहे की जर ही रेषा समांतर नाही आहे तर मग आपण आणखीन एक दुसरी समांतर रेषा काढणार आहोत। रेषा DF ही समांतर असेल रेषा BCला। आता ही रचना काढून आणि नंतर आपण आधी शिकलेल्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून आपण ही सिद्धता पुढे पाहणार आहोत। पहा, ही सिद्धता आपण अप्रत्यक्ष सिद्धता या पद्धतीने करणार आहोत। त्यामध्ये आपण आपलं जे साध्य आहे DE समांतर BC हे असत्य आहे असं मानणार आहोत, म्हणजे DE BCला समांतर नाही। मग त्यामुळे इथे आपण रचना केली आहे की दुसरी एक रेषा DF काढली आहे। ही रेषा DF ABला D बिंदूत छेदते आणि रेषा ACला F बिंदूत छेदते। आता ही जी रेषा DF काढली आहे ती या BCला समांतर आहे असं आपण मानणार आहोत। हे आपण मानल्यामुळे आता पुढे काय घडतं ते पाहू। सिद्धतेमध्ये आपण पहिलं विधान लिहू आता। AD छेद DB बरोबर AF छेद FC। हे कशामुळे लिहिलं तर DF रेषा DF ही BCला समांतर आहे आणि प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला काय सांगतं की जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल तर ती तिच्या उरलेल्या बाजूंना प्रमाणात विभागते, एकाच गुणोत्तरात विभागते। इथे एकाच गुणोत्तरात विभागले, याचं गुणोत्तर आणि यांचं गुणोत्तर हे समान आहे। इथे आपण लिहिणार प्रमाणाच्या किंवा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। हे झालं आपलं विधान पहिलं। आता दुसरं विधान जे आहे ते आपण पक्षाचं लिहिणार आहोत। AD छेद DB बरोबर AE छेद EC, कारण पक्ष दिलेला आहे आपल्याला। हे झालं विधान 2। आता या दोन्ही विधानांकडे जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला असं दिसेल या दोन्ही विधानांच्या डाव्या बाजू समान आहेत। जेव्हा समीकरणांमध्ये किंवा गणिताच्या विधानांमध्ये डाव्या बाजू समान असतात तेव्हा त्यांची उजवी बाजू सुद्धा समान असते। म्हणून 1 व 2 वरून काय होईल, आता ही बाजू आणि ही बाजू, पहिल्या विधानाची उजवी बाजू आणि दुसऱ्या विधानाची उजवी बाजू दोन्ही समान आहेत। AF छेद FC बरोबर AE छेद EC। इथे आपल्याला दाखवायचे की F आणि E बिंदू हे दोन वेगवेगळे नसून एकच बिंदू आहे। मग त्यासाठी आपण इथे करणार आहोत, या दोन्हीही बाजूंमध्ये 1 मिळवणार। AF छेद FC अधिक 1 बरोबर AE छेद EC अधिक 1। अपूर्णांकांची बेरीज करायला आपण शिकलेलो की जेव्हा त्यांचा छेद समान नसतो तेव्हा छेदस्थानी छेदांचा गुणाकार
एफ सी एक एफ सी आणि हा तिरपा गुणाकार ए एफ एक ए एफ अधिक एफ सी एक एफ सी बरोबर इकडेही तसंच ए ई अधिक हा तिरपा गुणाकार होऊन इथे येईल ए सी ई सी छेद इथे ई सी आणि या छेदाचा गुणाकार तो झाला ई सी. आता ए एफ अधिक एफ सी या आकृतीकडे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. ए एफ अधिक एफ सी मिळून काय होते पूर्ण बाजू ए सी तयार होते. मग बाजू ए सी छेद हा एफ सी बरोबर. पुन्हा आता हे ए ई अधिक ई सी ए ई अधिक ई सी मिळून परत ही बाजू ए सी तयार होते छेद ई सी. आता या दोन समान गुणोत्तरांमध्ये त्यांचा अंश समान आहे. अंश समान आहे म्हणजेच गुणोत्तरही समान आहेत अंशही समान आहे म्हणून त्यांचा छेद सुद्धा समान आहे. एफ सी आणि ई सी हे दोन्ही अंतर समान आहेत. त्यांच्यामध्ये सी बिंदू सामायिक आहे. याचाच अर्थ एफ आणि ई हे दोन वेगवेगळे बिंदू नसून ते एकच आहेत. म्हणून आपण जे गृहीत धरलंय की डी एफ समांतर बी सी मग एफच्या जागी आपण ई लिहू शकतो म्हणून डी ई समांतर बी सी हे सिद्ध होतं अप्रत्यक्ष सिद्धतेने. धन्यवाद. आता आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास या दोन्हीचाही अभ्यास झालेला आहे. हा व्हिडिओ पुन्हा पाहताना पुस्तक जवळ ठेवा आणि संदर्भासाठी त्यातली आकृती पहा. तसंच जे जे मुद्दे तुम्हाला थोडेसे समजले नसतील तिथे परत पॉज करायचा व्हिडिओ परत पुस्तकात थोडं पाहायचं त्या संदर्भात काय आहे ते आणि पुन्हा पुन्हा ऐकायचं. आता आपण हे दोन्ही प्रमेय आणि त्याचा व्यत्यास शिकलो आहोत. आता त्यावर आधारित उदाहरणांचा सराव आपण पुढच्या व्हिडिओत करणार आहोत. त्यामुळे हे यूट्यूब चॅनल पाहत राहा. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ ॲड झालेला संदेश मिळेल. धन्यवाद.